स्प्रिंग रोल तर घरी करायचे आहे, पण यासाठीच्या ज्या शीट्स आहेत, त्या जर तुम्ही बाहेरून मागवत असाल, तर थांबा. आज आपण शीट्स घरच्या घरी कशा करायच्या हे बघणार आहोत. त्यासाठी 1 कप मैद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि गरम पाणी म्हणजे कोमटपेक्षा थोडं गरम पाणी घेतलं. अर्धा कप घेतलेला आहे, त्यापैकी 2 टेबलस्पून पाणी उरलं आणि इतक्या पाण्याने हे छान भिजवून घ्यायचं. त्याचे छोटे-छोटे गोळे करायचे आणि यावरती तेल लावून एक 10 ते 15 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवायचं. 15 मिनिटानंतर याला पुरीसारखं लाटून घ्यायचं. लाटण्यासाठी पीठ लावलं तरी चालेल. त्यानंतर यावरती तेल लावायचं, थोडंसं हे पीठ किंवा हा मैदा भुरभुरवायचा आणि यासारखेच असे छोट्या-छोट्या पोळ्या किंवा पुऱ्या तयार करून घ्यायच्या आणि एकावर एक ठेवून द्यायच्या. तर इथे 8 पुऱ्या तयार झालेल्या आहे आणि ह्या एकावर एक ठेवल्यानंतर याला छान आता लाटायचं. जितकं शक्य असेल तितकं पातळ लाटायचं. तर मी इथे या पोळपाट एवढं लाटून घेतलं आणि लाटताना पण थोडासा पिठाचा वापर केला तरीही चालेल. त्यानंतर याला स्टीम करायचं आहे. 15 मिनिटं स्टीम करून याला 2-3 मिनिटं थोडं कोमट होऊ द्यायचं. त्यानंतर हळूवारपणे हे शीट्स मोकळे करायचे. या पद्धतीने असे काढून घ्यायचे. घाई करायची नाही, हळूवार करायचं आणि आपले हे स्प्रिंग रोलचे शीट्स तयार झालेले आहे आणि या शीट्स पासून आपण बरेच पदार्थ करू शकतो. आता याचे स्प्रिंग रोल्स कसे करायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत बाय.